विशेषणं लागली आम्हाला, चाटुकार, दलाल, अंधभक्त वगैरे वगैरे. पण त्यातल्या त्यात एक समाधान हे आहे की आम्ही वात कुक्कुट यंत्राप्रमाणे आला वारा गेला वारा या प्रवर्गात तरी मोडत नाही. नाहीतर ही इज अ किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स ॲज ऑफ नाव, आणि आपण ते नाकारू शकत नाही. फक्त असं आहे की बघा, त्यांना तुम्ही डिनाय नाही करू शकत, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण तुम्हाला त्यांनी जे पॉलिटिक्स आणून ठेवलंय ज्या स्थितीनं, तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये एकच दार आहे उघडं, आणि ते आहे वर्षा बांगल्याचं. कालपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण ज्यानं बिघडवलंय असं बोलणारे हे लोक आज त्यांनाच राजकीय बुद्धिबळाचे ग्रँड मास्टर वगैरे बोलू लागले. अलीकडे एक व्हिडिओ क्लिप ही सगळ्याच समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसते. क्लिप आहे मुंबई तक नावाच्या एका चॅनलच्या न्यूजरूमची, जिथे या चॅनलमधले सगळे कॅरेक्टर आर्टिस्ट एकत्र येतात आणि लुटूपुटूची भांडणं केल्यागत एखाद्या विषयाचा काथ्याकूट करून किस पाडतात. तर मी ज्या क्लिपबद्दल बोलतोय ती क्लिप म्हणजे या चॅनलचा एक पत्रकार, वार्ताहर, करस्पॉन्डंट अभिजित करंडे हा आपल्या भाषेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान करतोय असा तो प्रसंग आहे. खरं तर ही अख्खी टीम, हे अख्खं चॅनल महानगरपालिका निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकांचा प्रचार सुरू होता त्यावेळेस कोणाच्या बाजूनं एकतर्फी वार्तांकन करत होती हे आपण पाहिलंय. ठाकरे ब्रँडचं एन्डॉर्सिंग जे आहे ते याच मंडळींनी जोरदारपणे केल्याचं आपण पाहिलंय. पण कसं आहे ना, चाय में शक्कर जितनी ज्यादा डालोगे उतनी ही वो मिठी होती है. सध्या मुंबई तकच्या कार्यालयातल्या चहाने गोडव्याची उच्चतम पातळी गाठलेली आहे. 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणातला राम हरपला. रावणाच्या व्यक्तिमत्वातले एक एक रंग हे आपल्याला सत्ताधाऱ्यांनी दाखवले आणि तत्कालीन विरोधकांनी दाखवले. तर मावा आघाडीनं ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांची गठडी वळायला घेतली होती, त्याला जर साम दाम दंडभेद या नीतीनं विरोधकांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तरं दिली नसती ना, तर आजही राज्यात उद्धव ठाकरे सीएम असते. मनसुख हिरन नंतर चैनसुख किरण किंवा मोरूभाई लांडोर याचाही खून झाला असता. सचिन वाझे हा ट्रायडंटमध्ये त्याच्या त्या मनी काउंटरसह नोटा मोजत बसला असता. देवेंद्रजींनी जशाच तशा पद्धतीनं या बकासुरांना काट्यावर घेतलं, म्हणून आज कुठे राजकारणातला शक्ती समतोल जो आहे तो लोकांना दिसतोय. अर्थात त्यांनीच शक्कल लढवून शिवसेना फोडली, शिंदेंना 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचं बक्षीस दिलं, शरद पवारांसारख्या एका वेगळ्याच धाटणीच्या राजकीय प्रवृत्तीलाही ज्या माणसानं रिटायर्ड हर्ट करून आता आपल्याच मदतीच्या कुबड्यांवर चालायला भाग पाडलंय, तो राजकारणातला धुरंधर म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे हे सारेच मान्य करतात. पण काही मीडिया चॅनल्स मात्र मावा आघाडीच्या पान सुपारीवरच जगत असल्यानं ते त्यांचेच गुणगान गात होते आजवर. तर मुंबई तकमधले काही पत्रकार तर जणू उबाटा सेनेचे गटप्रमुख असल्यागत त्यांचा कैवार घेताना दिसायचे. शिवाजी पार्कवरची सभा असो, हेच नटून थटून तिकडे आघाडीवर असायचे. पालिका निवडणुकीच्या जेव्हा सगळ्या रणधुमाळीत आपण बघितलंय कशा आघाडीवर होते आणि यांचा निकाल लागला निवडणुकींचा आणि ब्रँडचा बँड वाजला, तसे यांचे चेहरे पडले. जणू काही कोणीतरी यांच्या घरातलं जवळचं गचकलंय. पण अचानक या राजकारणाचा ट्रेंड बदलायला लागला. हे ध्यानात आलेल्यांनी थोडा सावध पवित्रा घेत सीएमना धावत्या मेट्रोत गाठलं, कोणी आरामचा वडापाव चारला विटीच्या समोरचा. तुम्ही सगळं पाहिलंय, मी नव्यानं काय सांगणार तुम्हाला. मुळात ती जी क्लिप आहे ना, जी व्हायरल होते ती क्लिप पाहताना अगदी महिनाभरापूर्वीची राजकीय परिस्थिती आपण लक्षात घेऊनच ही क्लिप पाहावी यासाठी प्रस्तावना होती. बघा, महाराष्ट्रातले दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, 3 आहेत, त्यातले 2 विरोधी पक्ष आणि सत्तेतले 3 पक्ष हे एकच माणसाकडे आहेत. आणि इथं सर्व शक्तिमान एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्यामुळं ही काही गणित आहेत, म्हणजे आपण काय इकडून 2.5 घर तिकडून उंट काय नाही. त्यांनी ते काय करतात, नाही ते काय करतात, ते चेसचा बोर्ड असतो ना, ते पांढऱ्या सोंगट्यांच्या बाजूने एकदा बसतात, असे बसतात आणि मग इकडून एक चाल खेळतात, मग 10 मिनिटात जातात, मग पलीकडच्या बाजूला जातात, मग एक चाल खेळतात. ही इज अ किंग ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स ॲज ऑफ नाव, आणि आपण ते नाकारू शकत नाही. फक्त असं आहे की बघा, त्यांना
तुम्ही डिनाय नाही करू शकत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण तुम्हाला त्यांनी जे पॉलिटिक्स आणून ठेवलंय ज्या स्थितीनं, तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये एकच दार आहे उघडं, आणि ते आहे वर्षा बांगल्याचं. आणि गॉडफादर मध्ये तो जो पहिला शॉट आहे तो मला प्रचंड आवडतो पिक्चर मध्ये. यायचं, हात हातात घ्यायचा, डोक्याला लावायचा, आणि ते सांगतील तसं करायचं, आणि ते सांगतील तसं करायचं. महाराष्ट्रातले 3 सत्ताधारी, 2 विरोधी पक्ष आणि काँग्रेसमधले जे 16 आमदार आहेत त्यातले निम्म्यापेक्षा जास्त, त्यांच्या पुढे हा एकमेव ऑप्शन आहे. हा एकमेव ऑप्शन, हा त्यांनी स्वतःहून निवडलेला ऑप्शन. अभिजित करंडे देवेंद्रजींची तारीफ करत असताना एक महिला पत्रकार अचंब्यानं या सगळ्या प्रकाराकडे पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत जातात. आता ते पाहणंही प्रचंड रंजक आहे. बघा, 2 विरोधी पक्ष आणि सत्तेतले 3 पक्ष हे एकच माणसाकडे आहेत. आणि इथं सर्व शक्तिमान एकच माणूस आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि त्यामुळं ही काही गणित आहेत. म्हणजे आपण काय इकडून अडीच घर, इकडून 2.5 घर, तिकडून उंट विंट काय नाही. त्यांनी ते काय करतात, असा खा नाही ते काय करतात. तर मित्रो, असं आहे महाराष्ट्राचं राजकारण, अशी आहे पत्रकारिता. आणि या राजकारणाच्या पिंडाला टोच मारायला टपलेले डोमकावळे जे आहेत ना, ते तुम्हाला कोण आहेत हे दिसत आहेत समोर. वात कुक्कुट यंत्राप्रमाणे हवेच्या दिशेनं सहज वळणारे लोक, विचारवंत, यांना पाहिलं ना की गंमत वाटते. एक मोठी जमात आहे जे आमच्यासारख्यांना चाटुकार म्हणते. पण आमचं एक बरं आहे, आमची एक विचारधारा आहे, आमची एक बाजू आहे जी ठरलेली आहे. त्यावरून आम्ही बदलत तरी नाही, ढळत तरी नाही, ढळलोही नाही आजवर. विशेषणं लागली आम्हाला, चाटुकार, दलाल, अंधभक्त वगैरे वगैरे. पण त्यातल्या त्यात एक समाधान हे आहे की आम्ही वात कुक्कुट यंत्राप्रमाणे आला वारा गेला वारा या प्रवर्गात तरी मोडत नाही. नाहीतर हे कालपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण ज्यानं बिघडवलंय असं बोलणारे हे लोक आज त्यांनाच राजकीय बुद्धिबळाचे ग्रँड मास्टर वगैरे बोलू लागलेत. याचाच अर्थ हवा बदल रही है दिनकरराव, टोपी सांभालो.